लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मोठा धक्का बसला. 45 लाख महिला तर पहिल्या झटक्यातच अपात्र झाल्या. परंतु हा आकडा 45 लाखच राहील तर असं अजिबात नाही. हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढणार देखील आहे. कारण या 45 लाख महिला तर फक्त अशा आहेत की ज्यांनी त्यांची ई केवायसी केली नाही. आपल्याला माहिती आहे की ई केवायसी ची मुदत आता संपली आहे. आता तुम्ही तुमची ई केवायसी करू शकत नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी ई केवायसी केली आहे त्यांचे देखील पैसे 100% फिक्स आहेत का, तर असं अजिबात नाही. चला याबाबतची माहिती आपण घेऊया. तर यामधील पहिला महत्वाचा मुद्दा, सर्वात पहिल्यांदा कोण अपात्र होणार आहे, तर ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांनी आता यापुढे योजनेचे पैसे विसरून जा. तुम्हाला आता जानेवारी महिन्यापासून लाभ मिळणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, आता ई केवायसी केलेल्या सर्व महिलांचे सर्व अटी सर्व निकषांची त्या ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया होणार आहे. आणि या पडताळणीमध्ये तुम्ही सर्व निकषांमध्ये अटीमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर सर्वात मोठा धोका कोणाला आहे, तर ज्यांनी एका कुटुंबामध्ये आहेत, एका रेशनिंग कार्डवर दोघींनी तिघींनी चौघींनी अशा जास्त महिलांनी ई केवायसी केली असेल, एक विवाहित आणि एक अविवाहित सोडून जर जास्त महिला असतील तर कदाचित त्या महिलांना जून महिन्याप्रमाणे धोका आहे की सर्वांचेच पैसे त्या ठिकाणी बंद होतील. एकीलाही योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत. आता तुमच्या कुटुंबामध्ये कुणी असं केलं आहे का, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला, अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.